सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीमध्ये आता ही अंतिम टप्प्यात आली आणि इथं कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेच्या बाजूने एक निर्णायक असा युक्तिवाद केलाय। कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार हे कायदेशीरदृष्ट्या अपात्र आहेत आणि यासाठी त्यांनी 2003च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला दिलाय। हा निकाल आहे उत्तर प्रदेशातील बसपाच्या फुटी दरम्यानचा आणि त्या कोर्टाने या ऐतिहासिक निकालात भाष्य केलं आहे की जर टप्प्याटप्प्यानं आमदार बाहेर पडणं आणि बहुमत गोळा करणं हे अयोग्य आहे आणि हे पूर्णपणे पहिल्या दिवशी जे संख्याबळ होतं तेच गृहीत धरलं पाहिजे। तसंच जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या दिवशी जे आमदार गेले होते ते पक्षाच्या 2/3 एवढी आमदार संख्या त्यांच्याकडे नव्हती, म्हणजे त्यावेळी ते अपात्र होते आणि त्यांनी टप्प्याटप्प्यानं आमदार बाहेर पडून त्यांनी बहुमत गोळा केलं आणि हे घटनेच्या 10व्या अनुसूचीच्या विरोधात आहे असं त्यांनी म्हटलं आहे। आणि यासोबतच जर उद्या शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले 39 आमदार जर कोर्टाने अपात्र ठरवले तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर विधिमंडळाच्या बहुमताचा जो पाया होता तोच उद्ध्वस्त होतो असं देखील कपिल सिब्बल यांनी सांगितलं। यासोबतच निवडणूक आयोगाने ज्या 2018ची शिवसेनेची घटना अस्तित्वात नाही असं म्हणून पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना पूर्वसूचना न देता एकनाथ शिंदेंना दिलं असा देखील आरोप हा कपिल सिब्बल यांनी केला आहे। या सुनावणी दरम्यान न्यायाधीश असणारे सूर्यकांत यांनी देखील एक महत्त्वाचं विधान केलं। त्यांनी सांगितलं की आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांऐवजी एका स्वतंत्र प्राधिकरणाने घ्यायला हवा होता आणि याबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे। म्हणजे आता जर याबाबत पुनर्विचार झाला तर शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार एकूणच अपात्र होतील का आणि यासोबत आता पक्ष आणि चिन्ह हे नक्कीच कोणाला मिळेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून व्यक्त व्हा।